जंगलातून जाणारा 8 किलोमीटरचा खडकाळ मार्ग, आजूबाजूची गर्द वनराई, पायवाटेने जात असताना जंगलातून येणारे पक्ष्यांचे आवाज, आजूबाजूचे निसर्गरम्य आल्हाददायक वातावरण, इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा संगम असलेला आणि मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची साक्ष देत सह्याद्रीच्या कुशीत वसलेला किल्ले रांगणा. कोल्हापूरपासून 105 किलोमीटर अंतरावर भुदरगड तालुक्यात कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर रांगणा किल्ला आहे. गारगोटीतून पाटगाव आणि पाटगाव जलाशयाच्या बॅकवॉटरपासून 8 किलोमीटर जंगलातून खडकाळ वाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या चिकेवाडी गावाजवळ जाते. हा रस्ता खूप खडकाळ आणि जंगलातून जाणारा असल्याने कसरत करतच मार्ग काढावा लागतो, पण हा थ्रिल अनुभवण्यासारखा आहे. तेथून पुढे गेल्यास जंगलात एका ठिकाणी आपणास उंबरा लागतो. कदाचित पूर्वी या ठिकाणी शिवकालीन पहारा चौकी असावी. येथेच आपल्याला दुचाकी पार्किंग करून पुढे चालत जावे लागते, कारण येथून पुढे दुचाकी जात नाही. दुचाकीसुद्धा मोठ्या मुश्किलीने येथेपर्यंत येतात. कोणत्याही किल्ल्यावर जाताना आपल्याला चढाई करून जावे लागते, पण हा एकमेव असा किल्ला आहे जेथे किल्ल्यावर जाण्यासाठी उतरणीचा मार्ग आहे. या उंबऱ्यापासून थोडा वेळ चालत पुढे आल्यावर आपण एका पठारावर येतो आणि समोरच आपल्याला एक मोठा बुरुज आणि किल्ल्याचा विस्तीर्ण परिसर नजरेस पडतो. जय शिवराय. मी राहुल पवार, ट्रेक ऑफ सह्याद्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ज्या ठिकाणी आलो आहोत तो आहे किल्ले रांगणा. या किल्ल्यावर आज आपण कॅम्पिंग करणार आहे आणि वस्तीला आज आपण इथेच राहणार आहोत. समुद्र सपाटीपासून किल्ल्याची उंची साधारणपणे 679 मीटर असून गिरिदुर्ग प्रकारात किल्ला येतो. उंच डोंगर, तरी आणि जंगलामुळे शत्रूला अचानक हल्ला करणे कठीण. कोकण आणि गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी असलेले किल्ल्याचे स्थान, भौगोलिक स्थिती आणि विस्तार पाहता रांगणा किल्ल्याचा रांगडेपणा त्याच्या नावातच जाणवतो. मराठ्यांच्या काळात हा किल्ला लष्करी ठाणे म्हणून वापरला जात असे. आपले सावज हेरून जंगलात जसा वाघ दबा धरून बसतो, तसाच या जंगलात दबा धरून बसलेला स्वराज्याचा रांगडा शिलेदार म्हणजे रांगणा किल्ला. हा जो आपण पाहतोय हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा. त्याची थोडी पडझड झालेली आहे, थोडी म्हणजे फारच झाली आहे. इथून आता आपण आत प्रवेश करायचा आहे. अशा पद्धतीचे एका पाठोपाठ एक असे 1, 2, 3 दरवाजे आहेत आणि 3 दरवाजे पार केल्यानंतर आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतो. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजातून आत आल्यानंतर हा जो आहे हा दुसरा दरवाजा आहे. इथून आपण आता आत जायचं आहे.
किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. इथून आपण आतमध्ये प्रवेश करायचा. जर आपण चौकट जर पाहिली तर आपल्याला पाहायला मिळेल की वरच्या कोपऱ्यात दोन्ही साईडला दोन्ही जो दरवाजा लावला त्याच्या खुणा आपल्याला इथं दिसते. आणि दरवाजा लॉक करण्यासाठी दोन्ही बाजूला अशा पद्धतीची सिस्टम केलेली आहे आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला ह्या तोफा पाहायला मिळतील. हा पूर्णपणे दगडी तोफगोळा आहे. तर ह्या तोफगोळ्यांचा वापर काय केला जातो की मोठमोठ्या गडाला जे काही दरवाजे लाकडी वगैरे असतात हे फोडण्याचं काम हे तोफगोळे करतात. आपल्याला बारूदचे तोफगोळे जे असतात ते याला इथं छोटंसं एक छिद्र असते. त्या छिद्रामध्ये आतमध्ये दारू जी ब्लास्टची दारू असते ती आत ठासून भरलेली असते आणि इथून कधी तोफेला तोफगोळा इकडून आतमध्ये घेऊन तिथं बत्ती दिली जाते. ज्यावेळी बारूदचा तोफगोळा उडतो तो शत्रूच्या एखाद्या बुरुजावर किंवा शत्रूच्या तोफखान्यावर ज्यावेळी जाऊन पडतो त्यावेळी हा बारूदचा तोफगोळा पूर्णपणे ब्लास्ट होऊन ह्याचे जे तुकडे असतात तर ते तुझ्या अंगात वगैरे छर्यासारखं काम करतात. असे तोफगोळे असतात. तोफा पाहून आपण आत आल्यानंतर आपल्या उजव्या साईडला आहे ऐतिहासिक निंबाळकर वाडा आणि तिथं आतमध्येच आहे एक निंबाळकर बावडी. एक पाण्याचं टाका आहे त्यालाच निंबाळकर बावडी असं म्हणतात. आपण पाहिलेत आहे. इथे आहे पाण्याचं टाके. आपण थोडं आतमध्ये जाऊन एक्सप्लोर करू. तर या दरवाजानंतर आता आपण आलो आहेत. हा तिसरा दरवाजा आहे किल्ल्याचा. चला आपण आतमध्ये जाऊ. दरवाजाच्या दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या चौक्या आहेत. इथून पुढे दोन वाटा गेलेले आहेत. एक गणेश मंदिर आणि राजवाडा डाव्या साईडला जी वाट गेली आहे ती, आणि उजव्या साईडला जी वाट गेली आहे ते रांगादेवी मंदिर, महादेव मंदिर या साईडला गेलेले आहे. आतल्या बाजूने हा दरवाजा असा दिसतो.
किल्ल्याचा इतिहास पाहता रांगणा किल्ला बहमनी राजवट, आदिलशाही, सावंत, मराठे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. किल्ल्याची बांधणी शिलाहार राजवंशातील राजा भोज द्वितीय यांनी केली आहे. पुढील काळात म्हणजे 1470 मध्ये बहमनी साम्राज्याच्या महमद गावांनी किल्ला जिंकला. बहमनी राजवटीच्या अस्तानंतर ज्या पातशाह्या निर्माण झाल्या त्यात आदिलशाहीकडे किल्ल्याचा ताबा गेला. आदिलशाहीचे सरदार सावंतवाडीचे सावंत यांच्याकडे किल्ला होता. त्यानंतर सावंतांच्याकडून किल्ल्याचा ताबा रुस्तमे जमा याने घेतला. नंतर महाराजांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. महाराज आग्र्यात होते त्यावेळी किल्ला स्वतः राजमाता जिजाऊसाहेब यांनी जिंकून घेतला होता. 1667 साली बहलोल खान आणि महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांनी रांगणा किल्ल्यास वेढा घातला होता, पण तो वेढा स्वतः शिवाजी महाराजांनी मोडून काढला. रांगणा किल्ल्याच्या मजबूतीसाठी महाराजांनी 6000 वून खर्च केल्याचा उल्लेख आढळतो. औरंगजेबाला सुद्धा हा किल्ला जिंकता आला नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर सातारकर शाहू महाराज आणि करवीरकर ताराराणी साहेब यांच्यात जो सत्ता संघर्ष झाला त्यावेळी ताराराणी साहेब रांगणा किल्ल्यावर असताना सातारकर शाहू महाराजांनी किल्ल्यास वेढा घातला होता, पण किल्ला जिंकता आला नाही. सावंतवाडीकराकडून जिवाजी विश्राम यांनी नंतर फितुर्ने गड ताब्यात घेतला, पण करवीरकरांनी 2.5 महिने झुंज देऊन गड पुन्हा जिंकून घेतला. पुढे सावंतवाडीकरांनी छत्रपतींशी एकनिष्ठ राहण्याचे मान्य केले आणि रांगणा करवीरकरांच्या ताब्यातच राहिला. मात्र ब्रिटिश राजवटीमध्ये इंग्रजांनी किल्ल्यावर तोफांचा मारा करून किल्ल्याचे बरेच नुकसान केले आहे. रांगणा किल्ला इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. ट्रेकिंगचा पहिला दिवस. काळोखी रात्र आणि थंडी पण खूप होती. रांगणा देवीच्या आवारात राहण्यासाठी टेंट लावले. रात्री मस्त स्वयंपाक करून मसाले भात आमटीवर सर्वांनी ताव मारला. दादा आमटी मी करतो काय येणार आमटी मी करतो आमटी दे मंडळी हे पाठवत बसलाय काय रात्रीचा जेवणाचा मेनू आमचा. टेस्ट कशी झाल्या प्रत्येकाने सांगा. एक नंबर क्वालिटी बेस्ट. तू दिसत नाही त्या उजेड पडला सगळा. थंडी खूप असल्याने जेवण झाल्यावर आकाशातील चमचमत्या चांदण्या निहाळत गप्पा गोष्टी आणि कॅम्प फायरचा अनुभव घेतला. जास्त गर्द बसलेला आहे आम्ही काय बघ इथं पाण्याचा वावर जास्त आहे. हे जे समोर आपल्याला दिसत आहे ते आहे रांगणा देवीचे मंदिर. रात्री आपण इथेच वस्तीला राहिलो होतो. इकडे समोर झाडाजवळ जो बोर्ड दिसतो तिथे पाण्याचं टाका आहे. रांगणा देवीच्या आवारामध्ये आपण इथे टेंट लावलेले आहेत. काल रात्री खूप अंधार असल्यामुळे आपल्याला ते नीट एक्सप्लोर करता आलं नाही. आणि या साईडला समोर आपण रात्री इथं स्वयंपाक बनवला होता. इथं बरेचसेच पर्यटक बाहेर गावून आलेले आहेत. बंद कर बसलेलं नाही ते.
शिकलीच की शेखाना लिहून तुला ते कसला वाजला हे अरे भांडे ठेव त्याच्यावर आणि वाढदिवस आहे ना तुझा. ते कोथिंबीर घे त्यातली. भांडे जळाली. सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था मॅगी बनवलेली आहे. हा कॅम्पिंगसाठी वापरणारा पोर्टेबल गॅस आहे. कम्फर्टेबल आहे हे आपल्याला वापरायला, इझी आहे. जंगलात लाकडं वगैरे जाळण्यापेक्षा हा कन्सेप्ट एक नंबर आहे. मंदिराच्या समोर आपण तिथं टेंट लावले होते रात्री आणि मंदिराच्या आवारातच या साईडला एक जुन्या काळातील तोफ आहे आणि त्याच्या बरोबर समोर एक सुंदर अशी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बाजूलाच एक पाण्याचं टाका आहे. चला पाहूया आपण. थोडीशी पडझड झालेली आहे. हे आहे रांगणादेवीचे मंदिर. तुम्ही पाहू शकता की आतील जो मंदिराचा गाभारा आहे तो सुबक नक्षीकाम केलेला आहे. तसेच कोरीव पाषाणातील मूर्ती गाभाऱ्यामध्ये आहेत. रांगणादेवीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूलाच आणखीन एक छोटं मंदिर आहे. हनुमानाचे मंदिर आहे. महादेव मंदिरापासून उजव्या बाजूला गडाच्या कोकण दरवाजाकडे वाट जाते. ही वाट नारूर गावात जाते. दरवाजाच्या उजव्या बाजूला गडावरून वाहत येणारे पाणी जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे.
दरवाजाच्या वरील बाजूस भगवा ध्वज वाऱ्याच्या झोताने अविरत फडकत असतो. येथून समोर नजर टाकली की गोवा आणि कोकण किनारपट्टीचा विस्तीर्ण परिसर नजरेस पडतो. गडावर पाहण्यासाठी बरीच ठिकाणे आहेत. गणेश मंदिर, राजवाडा, महादेव मंदिर, तलाव, रांगणादेवीचे मंदिर, यशवंत दरवाजा, हनुमान दरवाजा, कोकण दरवाजा आणि हत्ती सोंडमाची. दाट वनराईतून गडभ्रमंती करताना अधूनमधून येणारे पक्ष्यांचे मंजूळ आवाज कानावर पडत होते. पूर्ण जंगल एरिया आहे आणि इथून या जंगलातूनच पायवाट वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहे. त्यामुळे नवीन जर पहिल्यांदा कोण आला असेल किल्ला पाहण्यासाठी तर या वाटा सापडणे तशा अवघड आहेत. कारण इथे बोर्ड पण जे लावलेले आहेत ते थोडेसे पुसट झालेले आहेत आणि इकडं तिकडं आजूबाजूला जर बघितला तुम्ही गवत खूप वाढलेलं आहे. पायवाट सहसा म्हणजे नजरेस पडेल किंवा नेमक्या आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित जाता येईल का नाही सांगता येत नाही. आता आपण किल्ल्यावरील गणेश मंदिराजवळ आलेलो आहे. आता समोरच मला दिसत आहे गणेश मंदिर. समोर जे आहे ते आहे गणेश मंदिर आणि आजूबाजूचा हा निसर्ग. चला आपण गणपतीचं दर्शन घेऊ. आवाज येतो. आपण बघाल की हा सगळा पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे. घनदाट जंगल आहे आणि इथं आपण बघाल की सापाची कात आपल्याला इथे दिसते. बऱ्याच प्रकारचे हिंस्र प्राणी इथं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी गडावर वस्ती करताना थोडीफार काळजी घेणे गरजेचं आहे. दुपारी आम्हाला कोल्हापुरात पोचायचे होते. त्यामुळे वेळेअभावी राजवाडा आणि हत्ती सोंडमाची न पाहताच आम्हाला गड उतार व्हावे लागले. कदाचित पुन्हा एकदा भेट देता यावी यासाठीच. पण रांगणा किल्ल्याचा हा ट्रेक आणि येथील अनुभव गड उतार होताना पुन्हा एकदा आम्हाला खुणावत होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट्स जरूर करा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसल्यास जरूर करा. त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. पुन्हा भेटू एका नव्या ऐतिहासिक ठिकाणाच्या माहितीसह. धन्यवाद.